जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। मागील काळामधीलच माजी नगरसेवक हे पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकांच्या वेळेला उभे राहणार असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हीच मंडळी जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी राहिली तर विकास होणार का असा सवाल जळगावमधल्या सगळ्या धर्मगुरूंनी उपस्थित केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। जळगाव महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, मात्र येणारे जे काही नवीन सत्तेत येणारे नगरसेवक आहेत ते पुन्हा तसेच येतील का अशी जळगावकरांच्या मनामध्ये शंका आहे। आणि हीच शंका खरं तर दूर करण्यासाठी जळगावमध्ये एक आज ऐतिहासिक कार्यक्रम पार पडलेला आहे। तो म्हणजे सर्व पक्षांचे नव्हे तर धर्माचे धर्मगुरू एकत्र आलेले आहेत आणि जळगावच्या हितासाठी आज त्यांनी खास देवाकडे प्रार्थना केली। सगळ्या धर्मगुरूंसोबत आपण बातचीत करणार आहोत। तुम्ही सांगा काय प्रार्थना केलेली आहे आणि काय उद्देश आहे या सगळ्याचा? ह्या कार्यक्रम आयोजित करण्यामागे अण्णासाहेबांचा हाच उद्देश होता की सर्व धर्मगुरूंना एकत्र आणून त्यांच्यासमोर आमच्या जळगावची परिस्थिती ठेवावी आणि एक उदाहरण म्हणून, आणि विशेष म्हणजे देशाची पण ॲटोमॅटिक जी कल्पना आहे ती ओपन होऊन जाते जर जळगावची ठेवली तर। आणि त्यांचं असं मत आहे की आम्ही सर्व धर्मगुरूंनी जर या गोष्टीसाठी देवाजवळ प्रार्थना केली तर नक्कीच। काय प्रार्थना केली देवाजवळ? आणि मी अशीच प्रार्थना केली की देवा तू ह्या सर्व जगाचा, राष्ट्राचा आणि जिल्ह्याचा निर्माण करणार आहे ना, आमच्या जिल्ह्याची जी आता सध्याची जी स्थिती आहे त्या स्थिती सुधारावी हीच प्रार्थना मी देवाला केलेली आहे। ही सगळी संकल्पना ज्यांची आहे ते घेतून आपल्यासोबत मुस्लिम धर्माचे धर्मगुरु आहेत। आपने बहुत अच्छा शेर बताया और अल्लाह से क्या प्रार्थना की आपने? हमने आज सब धर्मगुरुओं ने मिलकर सबसे पहले तो हम कहेंगे हमने अपने शहर जलगांव के विकास के लिए रब से दुआएं की कि अल्लाह मेरे शहर जलगांव को भ्रष्टाचार से मुक्त कर दे, नाइंसाफ़ी, अत्याचार, गुंडागर्दी, दंगे फसाद से मुक्त कर दे। मेरे जलगांव में प्यार का, मोहब्बत का, एकता का, शांति का माहौल बना दे और मेरे जलगांव को सच्चा विकास नसीब फरमा। और हमने ये भी कहा कि मेरे मौला सच्चा विकास ये भी है मेरे शहर का कि मेरे शहर से नफ़रतों को ख़त्म फरमा, गुंडागर्दी को ख़त्म फरमा, दंगे फसाद को ख़त्म फरमा। ये आज हमने अपने रब से दुआएं की। नगर सेवक कैसे होने चाहिए ऐसा लगता है? नगर सेवक पढ़े लिखे, सबसे पहले पढ़े लिखे नगर सेवक होना चाहिए, जिनको सूझबूझ होना चाहिए, जो अच्छे माइंड के होना चाहिए, जो सबको साथ लेकर चलने वाले हो, ऐसे नगर सेवक होना चाहिए। और जिनमें क्षमता हो, ताकत हो कि वो मेरे शहर का विकास कर पाए, ऐसे नगर सेवक होना चाहिए। हमारी ये इच्छा और ये कोशिश है। और हिंदू धर्माचे देखील धर्मगुरू आहेत, तुम्ही काय सांगाल? काय तुमची प्रतिक्रिया आहे? काय देवाला प्रार्थना केली तुम्ही? आम्ही देवाला प्रार्थना याच्यासाठी केलीत की जळगावात सर्व धर्मप्रेमी जनतेने एकत्र गुण्यागोविंदाने नांदावं आणि जळगावच्या विकासासाठी जे आता निवडणुका होते त्यात जे आपले नगरसेवक निवडून येतील त्यांनी निस्वार्थ जनतेची सेवा करायची आणि आपल्या आपल्या वार्डाचं जरी काम त्यांनी व्यवस्थितपणे निस्वार्थ केलं तरी या शहराचा खूप विकास होईल आणि शहरात गुण्यागोविंदाने नांदणारे आपले शांती निर्माण होईल अशी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली। या सगळ्या पाठीमागे ज्यांची संकल्पना होती ते जळगाव फर्स्टचे माजी आमदार आहेत ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर। तुम्ही काय सांगाल? काय प्रतिक्रिया आहे आणि प्रार्थना का करावीशी वाटली देवाकडे? जळगाव प्रथम या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यापासून आम्ही जळगाव शहरासाठी प्रार्थना करतो आहोत आणि म्हणून आज जळगाव शहराची जी गेल्या 15-20 वर्षात खराब झालेली परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही या व्यंगचित्राच्या माध्यमातून, म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण ही 17 मजली जी इमारत आहे या 17 मजली इमारतीचं द्रौपदी वस्त्रहरण या पद्धतीने आतापर्यंत ज्या लोकांनी केलं ही वस्तुस्थिती मांडलेली आहे। परंतु ज्यांनी हे केलं त्यांना परमेश्वर माफ करो असं आम्ही आज परमेश्वराला म्हणतो आहोत आणि जळगाव शहर चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ही प्रार्थना तयार केलेली आहे। आणि ही प्रार्थना जळगाव शहराच्या सर्व धर्मगुरूंनी या ठिकाणी एकत्रित सामूहिकरित्या येऊन म्हटलेली आहे आणि ही प्रार्थना आम्ही आता घराघरात पोहोचवणार आहोत आणि सर्व प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन म्हणणार आहोत सामूहिकरित्या की जेणेकरून धर्माच्या सर्व प्रार्थना स्थळांमध्ये जेव्हा ही प्रार्थना म्हटली जाईल या सामूहिक प्रार्थनेने या जळगाव शहराचा
चांगलं भलं होईल आणि विकास होईल आणि तरुणांच्या हाती हे शहर जाईल अशी आमची परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. त्यासाठी आजचा उपक्रम. तर हे होते ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर. त्यांनी असं म्हटलेलं की जळगाव शहराचा विकास होण्यासाठी खरं तर ही संकल्पना मांडलेली आहे आणि धर्मगुरूंच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की चांगल्या उमेदवारांना निवडून द्या, तरुणांना निवडून द्या आणि जे भ्रष्टाचार करणार नाही, ज्यांच्याकडे विकासाचं ध्येय आहे, विकासाचं विजन आहे, अशा तरुणांना तुम्ही निवडून द्या. अशा प्रकारची प्रार्थना आज देवाकडे या धर्मगुरूंच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.